अस्क्रिशिलोन मीरा भाईंदरचा संघ क्वालिफाय झाला. बॉलिंगसाठी कुर्ल्याचे अरुण येत आहेत. एक जबरदस्त बॉलिंग करत असताना मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक चांगली कामगिरी केली अरुण यादव. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळले गेलेत. खेळाडू आहे डीप मध्ये. बॉल वन बाउन्स निघून जाईल का, परंतु श्रेयस कदम आणि तिकडे फहीम तिकडे होते. चांगल्या अंदाजामध्ये फिल्डिंग पाहिली गेली आहे. अर्बन स्पोर्ट्स कल्याण रवी पवार आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर प्रवीण खनका हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अरुण यादव खूप चांगली बॉलिंग करत असताना अरुणला पण मी नेहमी चांगली स्पिन बॉलिंग करताना पाहिले गेले असे अरुण. या बॉलवर समोरून बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हलकीशी मिसफील्ड होते तिकडे. वाईट बॉल आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. आजचा हा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि बघूया दुसऱ्या दिवसामध्ये कोणती टीम मात्र क्वालिफाय होईल टॉप 6 मध्ये. या बॉलवर फटका सजवला गेलाय. फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार आर पार. इट्स अ 6. सनी सर इट्स अ 6. सनी जगताप. सनी सरांची थोडी आता वेगळी आहे. बॅटने खेळायचा प्रयत्न करत होते. रवी पवारचा एक पॉवरफुल फटका. लास्ट मॅच मध्ये पण जबरदस्त काम केली होती रवीने आणि याही मॅच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये खेळ करतायत. चांगली पिचिंग पाहिली गेली. अरुणला पण माहिती आहे की अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करत होते. 5 ओव्हरची मॅच आहे. ताई पॅकर कुर्ला त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अर्बन स्पोर्ट्स कल्याण विरुद्ध कुर्ला. या बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. वा, ओंकार देसाई यांच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल टिपताना पाहिला गेला. कॅच ऑफ द मॅच. गुड कॅच. पकडो कॅच और जीतो मॅच. जबरदस्त कॅच पाहिली गेली ओंकार यांच्या माध्यमातून. काय बॉडी बॅलन्स केलं आणि तिकडे नजर. एवढा वर्षाचा अनुभव काय आहे तो मात्र इकडे दाखवून दिला ओंकारने. पाहू शकतो आपण रिप्ले. फ्लिक केलं गेलं तिकडे रवीने आणि ओंकार होते तिकडे. अशा कॅचेस बनवणं सोपं नाहीये, परंतु ओंकारने अंगावरती घेतली कॅच आणि त्यानंतर बॅटरला बाहेर जावं लागतं. गुड कॅच ओंकार. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. 9 रन झालेत. 1 विकेट गेले. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर चेंबूरचे राजन प्रजापती येत आहेत. लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवला. एक जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये प्रथम क्रमांक 2,22,222, द्वितीय क्रमांक 1,11,111, तृतीय क्रमांक 55,555. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. प्लेयर द टुर्नामेंटसाठी आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सेकंड राजन. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. हीच ओळख आहे अरुणची आणि अरुणने जबरदस्त बॉल फिरवलाय. दोन्ही दिशेला बॉल कट करतात. चांगलं व्यावसायिक क्रिकेट देखील खूप वर्ष चांगले खेळताना पाहिले गेलेत अरुण. हलकासा बॉल स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवर विद स्पिन खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा मात्र तिकडे थांबून ठेवलं गेलं आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे संपुष्टामध्ये येते. गुड बॉलिंग अरुण. फक्त आणि फक्त 9 रन खर्च करत असताना खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग पाहिली गेली अरुणच्या माध्यमातून. प्रवीण खनका आणि राजांना देखील थोडं मात्र 4th विकेटला बॅटिंग करावी लागेल. बघत कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. खूप महत्वाची मॅच आहे. आजचा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. श्री साई चॅम्पियनशिप 8वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं विशेष सहकार्य एकविरा स्पोर्ट्स क्लब, गोवर्धन मित्र मंडळ, एकविरा स्पोर्ट्स क्लब, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज. प्रवीण खनका स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर
रोहन बाबर. मागील मॅच मध्ये नागेश वाडेकरची आपण जबरदस्त बॅटिंग पाहिली. पहिली 50 आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकेटला प्रवीण खनका, कल्याणचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर, अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. या बॉलवर उडवला गेला फटका दमदार आहे आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 6 रनसाठी प्रवीण खनका आणि खनकाने पहिल्याच बॉलवर दिलाय दणका. ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला रोहनने, परंतु त्या बॉलवरती मात्र हल्ला बॉल करत असताना प्रवीण खनका यांच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 रनसाठी एक मोठा स्ट्रोक येतोय. आजचा दुसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहिला गेला. केशरी मिला भाईंदरची एक चांगली स्टारकास्ट क्रिश 11 टीमने खूप चांगला खेळ केला. केसर सोनार, सुनील सिंग, हर्ष पांचाळ सर्वांनी खूप चांगला खेळ केला. त्याच्या जोरात त्याची टीम क्वालिफाय झाली आहे. दुसरी टीम कोण क्वालिफाय होईल या बॉलवर देखील समोर उडवला गेला. पुन्हा एकदा खेळाडू आहे डीप मध्ये, परंतु त्याच्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. हाय अँड सम 6. वेल बॅटिंग प्रवीण. जबरदस्त लहरामध्ये बॅटिंग करतोय प्रवीण खनका. वाव, थँक्यू सो मच विपुलजी पांडुलकर. दरवर्षी न चुकत्या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून येत असतात. प्रोलिंग स्पोर्ट्स 21 रन झाले धाव फलकावर. पहिले 2 बॉल 2 6 आले आहेत. वेल बॅटिंग प्रवीण. नावातच विन आहे प्रवीण. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. उद्या देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला इकडे पाहायला मिळतील. उद्या देखील खूप चांगले चांगले संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रोहन बाबर. 2 सिक्सर आली आहेत. या बॉलवर आडव्या बॅटने खूप टायमिंग दिलं. नो बॉल आणि नो बॉल वरती हल्ला बॉल करत असताना तिसरा 6 प्रवीणच्या बॅटमधून. हा अँड सम 6. वाव, जबरदस्त अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं इकडे प्रवीण खनका. 3 बॉल 3 सिक्सर आले. प्रवीणची हाफ ट्रॅकर बॉल होता. खूप टायमिंग दिलं. नो बॉल वरती हल्ला बॉल. धावफलक पुन्हा एकदा 6 ने मात्र पुढे जाईल. 7 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 28 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आले होते, पण त्यानंतर रोहन बाबरची थोडी मागणीवर पाहिली गेली आतापर्यंत. प्रवीण खनकाने एक जबरदस्त स्टार्ट केले या मॅच मध्ये. शेवटची मॅच आजच्या दिवसातील कोणती टीम क्वालिफाय होईल. पुन्हा एकदा स्ट्रायकेटला प्रवीण. बॉलिंगसाठी रोहन बाबर. 3 बॉल 3 सिक्सर आलेत. या बॉलवर पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बॉल मात्र निघून जाईल आणि तिकडे मिसफिल्ड. थँक्यू सो मच शशिकांत कदमजी. आपण देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि आपलं पण आभारी आहे. महाराष्ट्र रणजीपट्टू, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट मुंबईतल्या ज्यांनी गाजवलं. स्ट्रायकेटला आपण पाहिलं तर राजन प्रजापती येत आहेत. कॅच खूप मॅटर करेल या ग्राउंडवरती आणि मिसफिल्ड देखील खूप मॅटर करतील. या बॉलवर पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन बाबरने कमबॅक केलं. पहिले 3 बॉल 6 आले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. दुसरी ओव्हर देखील शांततेने पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. येते विकेट. राजन प्रजापती यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. रोहन बाबाने रन्स दिले, परंतु विकेट पण मिळवली आहे.
हलकासा बॉल स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला, आतली कडा घेतली गेली आणि अफसरने कुठल्याही प्रकारे चुकी केली नाही. गुड कॅच अफसर. बॉल 29. 29 रन झाले धावफलकावरती आणि नवीन बॅटर मयूर येत आहेत. स्कोर बरोबर चालू आहे, त्यामुळे मॅच देखील तेवढीच एक चांगली रंगताना पाहायला मिळते आहे. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल स्लो रन टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे वाईट बॉल आहे. 30 धावा झाले धावफलकावर बॅटिंग करत असताना टीम अर्बन स्पोर्ट्स कल्याण. या बॉल देखील फटका जबरदस्त टायमिंग करत असताना चांगला सजवला गेला, पण डीप मध्ये फिल्डर आहेत आणि बॉल थोडा मात्र तिकडे बाउन्स होतोय. आउटफुल थोडी पडदडीची आहे, भागमभाग. बघता बघता 3 रन मात्र तिकडे कंप्लीट होत आहेत. 3 धावांच्या मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 2 ओव्हरच्या अखेरीस 33 रन्स वरती 2 विकेट. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. पहिले 4 फ्रेश बॉलर आहेत, त्यामुळे हा रूल देखील इकडे थोडा इम्पॅक्ट ठरू शकतो. कोणता संघ मात्र इकडे क्वालिफाय होईल. जबरदस्त बॉलिंग अटॅक अर्बन स्पोर्ट्स कल्याण टीमकडे पण आहे. (33) 33 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी रोहन येत आहेत. स्ट्राईक एंडला मयूर. तिसरी ओव्हर घेऊन रोहनवर जबाबदारी दिली गेली आहे. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल बॅटरला बीट केलं आणि लेग बाय स्वरूपामध्ये मात्र परत तिकडे रन मिळतीये. सिंगल. 55, 60, 70 रन्स पर्यंत गरज आहे मात्र रन्स करण्याची. बॅटिंग करत असताना अर्बन स्पोर्ट्स कल्याण. फायटिंग मॅचेस सर्व आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या हाफमध्ये रन्स होत नव्हते, परंतु सेकंड हाफमध्ये अगदी नागेश वाडेकर आला आणि नागेशने जबरदस्त बॅटिंग केली, त्यामुळे थोडा माहोल बनवला रन्स करत असताना. आणि रबर बॉल क्रिकेट हेच आहे, अशा प्रकारे मॅचेस आपल्याला पाहायला आवडतात. बॉलिंगसाठी रोहन. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट, कुठे 10x बॉल, कुठे रबर बॉल, कुठे प्लास्टिक बॉल, त्यामुळे मुंबईकर क्रिकेटसाठी वेड आहे. या बॉल उडवलाय प्रवीण खनकाने पुन्हा एकदा. वन्स अगेन हवा इज सफर. स्ट्रेट अँड ग्रेट. इट्स अ 6. प्रवीण खनका ऑन फायर. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं प्रवीणचा हा स्ट्रोक अगदी पाण्यासारखा राहिला गेला. पाहू शकतो आपण रिप्ले आणि वाव, प्रॉपर अगदी सरळ बॅटने समोर उडवला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड. वेट अँड वॉच. इट्स अ 6. चाळीस धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल थोडा बीट केला गेलाय आणि सनी जगताप लेग बाईस. 41 धावा झाल्या धावफलकावरती. 41.
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रोहन स्ट्राईक रेटला मयूर आहेत. 6 बॉल 25 होती प्रवीण खनका, 3 बॉल 2 मयूर. या बॉलवर देखील ऑफ स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न करत होते डीप मध्ये फिल्डर श्रेयस. आणि तिकडे बॉल थोडा बाउन्स होतोय बागमबाग, परंतु अफसरने बॉल चांगला कलेक्ट केला. 44 44 धावा झाल्या धावफलकावरती, 2 विकेट गेल्यात. अर्बन स्पोर्ट्स टीमने पण एक चांगली खेळी केली आणि आतापर्यंत रन्स चांगले बिल्डअप केले आहेत. सो वेल प्लेड. प्रवीणची खेळी लक्षात राहील. पुन्हा एकदा रोहन त्याला सामना करतील प्रवीण खनका. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचेचाळीस धावा झाल्या धावफलकावरती. रोहनवर थोडं दडपण पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स मात्र थोड्याफार इकडे या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या गेल्या त्या कव्हर कराव्या लागतील. स्ट्राईकला प्रवीण. या बॉलवर बॅट फिरवली, आतमध्ये आणण्याचा बॉल प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल. 45 या धावसंख्येवरती स्कोर शांत आहे. वेल प्लेड प्रवीण. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न करतोय. थोडा मिसटाईम स्ट्रोक पाहिला गेला. डीप मध्ये आहेत फिल्डर प्रज्ञिल. फेकी करतील परंतु त्यापर्यंत 2 रन मिळतील. 47 धावा होते धावफलकावर पहिल्या 3 ओव्हरच्या अखेरीस. 47. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. ताई पॅकर कुर्ला त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण विरुद्ध कुर्ला के के. टीम मीटिंग केली जाते. थोडं ओंकार मात्र इथे कानमंत्र देतात की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, जिंकायचं आहे, टॉप 6 मध्ये जायचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे. कुर्ला परिसरातील एक जबरदस्त यंग प्लेअर आहे आणि टर्फ क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. अफसर टॉप क्रिकेट मध्ये देखील अफसरची बॅटिंग बॉलिंग पाहण्यासारखी राहिली गेली. असे अफसर कुर्ल्याचे बॉलिंगसाठी येतात. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर. 47 47 धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट गेले. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंगसाठी अफसर, स्ट्राईक एंडला आपण पाहतो मयूर. 12 चेंडूंचा खेळ खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल. वाह, जबरदस्त बॉल स्पिन केला अफसरने आणि कीपर कडून चुकी होती परंतु तिकडे नॉन स्ट्राईक केला. 22 मध्ये आपण 1 रन कंप्लीट होती आहे. ओंकार थोडी नाराज आहे स्वतःवरती कारण की प्रवीण खनकाला स्ट्राईक रोटेट झाली आणि ॲज अ कंपेअर प्रवीणकडे अंडरआर्म क्रिकेटचं एक चांगलं स्किल आहे. स्पिन लगेच रीड करतात त्यामुळे मोठे स्ट्रोक येऊ शकतात अगेन्स्ट अफसर. स्ट्राईक केला प्रवीण. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक केला, चान्स आहे. पुन्हा एकदा फेकी करतील आणि तिकडे लावला बिल. इट्स ओ यू टी बॅटर आउट. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागते प्रवीण खनकाला. वाईट बॉल आहे. प्रवीणने थोडी घाई केली आणि ती घाई संकटात जाई. मागे अरुण होते. अरुणने चांगला बॉल कलेक्ट केला, लगेच थ्रो केला आणि बरोबर बॉल पडून आतमध्ये क्रॉस झाला, ऑब्रेक झाला, त्यामुळे आतमध्ये आला बॉल आणि महत्वाची विकेट प्रवीण खनकाला मात्र बाहेर जाते. परंतु वेल प्लेड प्रवीण. 9 बॉल 27 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले प्रवीण खनका. एकोणपन्नास धावा झाल्या धावफलकावरती.
नॉन स्ट्राईक एंडला पण बॅटर फैजान येतात, नवीन बॅटर स्ट्राईक एंडला मयूर. अफसर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल खूपच बाहेर पिचिंग केली गेली. एक्स्ट्रा रन्स तिकडे मिळेल. व्हाईट बॉल आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत टीम R1 स्पोर्ट्स. 50 झाले ते फिनिशिंग 70 75 80 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की काल लास्टची मॅच पण 65 रन्स डिफेंड झाल्यात. त्यामुळे आजची पण तशीच मॅच पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा मात्र तिकडे व्हाईट प्लस. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अफसर थोडेफार मात्र अडचणीमध्ये आहेत. स्पिन बॉलिंग देखील इकडे खेळता आली पाहिजे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्ट्राईक एंडला फैजान, बॉलिंगसाठी अफसर. हो जबरदस्त एक लेग ब्रेक पाहिला गेला आणि पहिला बॉल देखील असाच मात्र अफसरने वळवला होता. लेग स्पिन चांगलं आहे. मग टर्फ क्रिकेटमध्ये स्लो स्पिन हे खूप पहिल्यापासून खेळलं जातं. त्यामुळे स्लो स्पिन जे आहे ते टर्फ क्रिकेट चांगलं खेळतात आणि अफसरने त्यातला एक टर्फ स्पिन मात्र पाहिला गेला अफसरचा. या बॉलवर आतली काढा घेतली गेली आहे. एक स्पिन एक फास्ट टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन येते तिकडे सिंगल. 53 धावा झाले धाव फलकावरती. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा तिकडे खेळाडू आहेत आणि हलकीशी मिसफील्ड नजर आली और दुर्घटना घडली. सिंगल डबल एक रन निर्णायक आहे. सनी जगताप ये मिसफील्ड की स्टाईल आहे सनी जगताप. 55 धावसंख्येवरती 3 विकेट गेले आहेत. भले एक्स्ट्रा टाकले परंतु अफसरने मोठा स्ट्रोक येऊ दिला नाही या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा अफसर. शेवटच्या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉलिंग केली गेली अफसरने आणि कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक येऊ दिला नाहीये. गुड बॉलिंग चांगली होत असताना फक्त आणि फक्त 9 रन खर्च करत असताना एक महत्वाची रनआउटची विकेट तिकडे आली. प्रवीण खनकेला बाहेर जावं लागलं. अन्यथा शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 70-75 पर्यंत जरी रन्स गेली बरं सर तरी मॅच बघायला मजा येईल, कारण की R1 स्पोर्ट्स कल्याण टीमकडे पण बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे तेही देखील इझिली मारू देणार नाहीयेत. किरण शिंदे मात्र थोडा अनुभव सांगतात की मॅच खूप महत्वाची. तुम्ही सिंगल डबल जरी केलात तरी खूप इम्पॉर्टंट आहे. 6 बॉलमध्ये 10-15 रन जरी आले तरी खूप निर्णायक आहे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर अरुण यादव मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधला एक टॉप स्पिनर मध्ये जर नाव घेतलं तर मी अरुणचं नाव आवर्जून घेईल, कारण की दोन्ही दिशेला बॉल खूप चांगलं कट करतात. ओमकार मालाड या व्यावसायिक गटाचं देखील टीम मध्ये खूप चांगलं खेळले गेले. 57 57 रन झाले त्या फलकावरती 3 विकेट. बॉलिंगसाठी अरुण. यावेळी मालवणला जाऊन देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्यांनी मिळवला अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे अरुण. पावसाची देखील हलकीशी सर मात्र इकडे चालू आहे, त्यामुळे पाऊस देखील कोणत्या तरी टीमला जिंकू पण शकतो नाही तर कोणत्या टीमला हरवू पण शकतो. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल समोर उडवला गेला. फटका दमदार आहे. खेळाडू आहेत तिकडे आणि कॅच होते. ड्रॉप. रन मिळतील मात्र तिकडे 4. चुकी होताना पाहिली गेली. अशा चुका मात्र करून चालणार नाहीयेत. चांगलं टायमिंग करत असताना फैजानच्या बॅटमधून फटकाचा फसला होता, परंतु कॅच सुटली आणि तिकडे जीवनदान मिळालंय. मित्रांनो बॅनरच्या समोर जे उभे आहेत त्यांनी थोडं फक्त साईड लावा. प्रवीण खनका बॅनरच्या समोर जो उभे आहेत त्यांनी तिकडून साईडला. प्रवीण हा बॅनर के सामने जो खड़ा है सिर्फ व्हाईट बॉल. मॅच मात्र थोडीफार रंगताना पाहायला मिळते. 70-75 पर्यंत स्कोर जाईल का?
अरुण देखील थोडे अडचणीमध्ये आहेत. वाईट प्लस एक रन मिळते तिकडे. मिसफिल्ड मात्र बॉलरचा देखील कॉन्फिडन्स डाऊन करून जाते. म्हणजे शोल्डर डाऊन होतात जेव्हा कॅच सुटते बॉलरच्या. एक इझी कॅच सुटते तेव्हा बॉलर नाराज होते. त्यामुळे अरुण देखील तसे थोडे नाराज झाले. 63 रन झाले धावफलकावरती. 3 विकेट गेले. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. स्टॅकेटला मयूर. या बॉलवर सफल झाले. बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल आणि श्रेयस कदम जबरदस्त कॅच टिपताना पाहिले गेले. श्रेयस कदम यांचा एक अफलातून झेल. गुड कॅच श्रेयस कदम. कैच ऑफ द मैच जिसमें है दम, उसका नाव है श्रेयस कदम. आणि हे दाखवून दिलं श्रेयसने की फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर एक व्यावसायिक क्रिकेट खेळायचं, ओरम क्रिकेट खेळायचं तर असं फिटनेस पाहिजे. काय कॅच जबरदस्त कलेक्ट करत असताना श्रेयसने. अशा कॅचेस ज्या पकडणं सोपं नाही आहे. गुड कॅच श्रेयस कदम. मुंबई बँड्राचा एक हेलिकॉप्टर बॉय आणि जजेस देखील चर्चा संपूर्ण मुंबईपासून दुबईपर्यंत राहिले असा श्रेयस कदम. बँड्रा मुंबईचा हार्ड हिटर बॅटर, परंतु जबरदस्त फिल्डिंग. न्यू बॅटर भावेश येतात. लास्ट मॅच मध्ये पण टायमिंगला चांगले स्ट्रोक खेळले होते भावेश. आणि अरुण. एक कॅच सुटली परंतु एक कॅच जबरदस्त पकडताना पाहिली गेली. मॅचला पुन्हा एकदा कलाटणी होतीये. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला भावेश, बॉलिंगसाठी अरुण यादव. या बॉलवर फटका सजवला हँडसम. अगदी परिवार सोसायटी मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. हँडसम 6. सडक पे कडक. खूप टायमिंग दिला अरुणने आणि अरुणला मारला वरून, खूप वरून. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर हँडसम 6. एकोणसत्तर धावा झाल्या धावफलकावर. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल वरती हवाई सफर. हँडसम 6. स्ट्रेट अँड ग्रेट. आणि तब्बल 7 रन मिळतील. भावेश बाबू उल्हासनगरचा एक जबरदस्त बॅटर आहे. हा 2 सिक्सर आले. जर तिसरा सिक्स आला तर संदेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वेल बॅटिंग भावेश बाबू. बोलतो एवढा लांबून आले उल्हासनगरवरून तर काहीतरी करून दाखवतोच. 76. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. कव्हरच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तिकडे पोहोचतात. फेकी करतील आणि बॉल थोडा बाउन्स होईल परंतु भावेशकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतील कारण की भावेशची बॅट लहरामध्ये आहे. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 78 धावा झाल्या धावफलकावरती. भव्य दिव्याचं आयोजन आणि आजचा दुसरा दिवस एक चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहिला गेला. पण बॅटिंग भावेश चे फिनिशिंग टच दिले भावेशने या इनिंग मध्ये. लक्षात राहील 78 धावा झाल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. या बॉलवर समोरून आतमध्ये आणलाय बॉल आणि तिकडे येतोय आपण पाहिलं तर डॉट बॉल. नो बॉल साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. ओके चेक केलं जाईल आपण. जबरदस्त ऑब्रेक टाकला. अरुणने आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. 2 मोठे स्ट्रोक आले. एक 9 ला 6 आला. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचले टीम मारवन स्पोर्ट्स कल्याण. उद्या देखील ज्या टीम खेळणार आहेत प्लीज आपण दिलेल्या टाइमामध्ये आपण नक्कीच रिपोर्टिंग करा कारण की आपल्याला देखील सर्व मॅचेस ज्या 5-5 ओव्हरच्या कव्हर करायच्या आहेत त्यामुळे आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. उद्या पहिली मॅच आपण पाहिले तर जय रागाई श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध जय स्मृती जय गणेश मिठागर वसई अशी पहिली मॅच असणार आहे. त्यांच्यानंतर NM स्टाईल्स ठाणे त्यांच्या विरुद्ध नव चिखलवाडीची आई भवानी दक्षिण मुंबईचा संघ आहे. हा जो कॅमेराच्या इथे बसला ना टेबलवर मित्र तिथून खाली उतर छत्री घेऊन. हा छत्री बंद कर नाही तर.
त्यानंतर सेकंड हाफमध्ये देखील उद्या आपण पाहिलं तर जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी हा संघ देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज इरवन कल्याण. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सो डॉट बॉल आहे. त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेरी विरुद्ध अँटिक नाईन बांडू. वळत मॅचच्या दिशेने शेवटचा बॉल पेंडिंग आहे. बरोबर भावेश भाऊ कशा प्रकारे फिनिशिंग टच देईल. शेवटचा बॉल या बॉलवर ऑस्टिकच्या बाहेर. 79 धावा झाल्या धावफलकावरती. 4 विकेट गेल्यात. दुसरा डाव पण तसाच पाहायला मजा येईल कारण की समोर बॅटिंग अटॅक पण चांगला आहे, बॉलिंग अटॅक पण चांगला आहे, त्यामुळे फायटिंग मॅच आहे. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि तब्बल 80 धावा कंप्लीट होत आहेत. अर्बन स्पोर्ट्स कल्याण 8080. आणि या बॉलवर उडवला गेला कव्हरच्या वरून बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय. हँडसम 6 86 86 धावा झाल्या धावफलकावर आणि 87 धावांचं टार्गेट आहे. टीम ताई पॅकर कुर्ला या संघाला जिंकण्याकरिता तब्बल 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. टीम ताई पॅकर कुर्ला 86 झाला 87 87 धावांचा पल्ला गाठायचा आहे. भावेशने काय स्माइल केली आणि गोड स्माइली त्याच्या चेहऱ्यावरती की ह्या टायमिंगला 6 आला. आणि वेल बॅटिंग भावेश भाऊ टायमिंगला फिनिशिंग टच केलं. 3 6 त्याच्या बॅटमधून पाहिले गेले आणि ज्यासाठी बोलवलं होतं त्याची मात्र कामगिरी केली आहे. 87 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पुढे दुसऱ्या डावाकडे जशी दुसऱ्या डावाला सुरुवाती मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे भरत मोरे सर जॉईन होतील. धन्यवाद.
चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. श्री साई चॅम्पियनशिप 2026 सीझन 8 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आलेली आहे. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी जे जे सहकार्य केले, देणगी स्वरूपाने म्हणा किंवा कोणी साहित्य स्वरूपाने जी काही देणगी दिलेली आहे, जे काही सहकार्य केले त्याबद्दल आपणा सर्वांचा मनपूर्वक आभार. घेऊन जातो आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन अजय मांझे बॉलिंग मार्कवरती तयार होतात आणि त्यांच्या समोर ताई पॅकर कुर्ल्याची अशी जोडी, ज्या जोडीने या स्पर्धेतली सर्वोत्तम भागीदारी रचली होती. एका बाजूला नागेश वाडेकर आणि त्याच्या सोबतीनं ओमकार देसाई. ओमकार देसाई आणि नागेश वाडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. समस्त कुर्लाकरांच्या अपेक्षा आहेत की या मॅचमध्ये या दोघांकडून बॅटिंग व्हावी, धावांची लयलूट व्हावी आणि जे टार्गेट दिलं गेलंय आर1 स्पोर्ट्स कल्याण या संघाकडून त्या टार्गेटचा पाठलाग व्हावा. आर1 स्पोर्ट्स कल्याण विचार करत असणार आहे. मागील मॅचमध्ये आम्ही 78 वाचवल्यात म्हटल्यानंतर या मॅचमध्ये ज्या काही धावा बनल्यात 87 धावांचं जे काही लक्ष ठेवलंय त्याचा बचाव करणं आमच्यासाठी सोपं आहे, कारण आमचा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. दोन्ही संघांनी आपल्या मजबूत दुव्यानं वापरण्याचा प्रयत्न केला आहे. अखेरकार सुरुवात होतीये. लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल अजयचा, त्याच्या समोर नागेश वाडेकर. फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिलाच बॉल वेगानं चेंडूला तटवलंय, पाठवलंय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. दमदार चौकार. जितक्या वेगानं अजयने चेंडू हाताळला तितक्याच वेगानं बॅट फिरवली. हाय बॅट स्विंग आणि त्याच्याद्वारे चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने पाठवत असताना सीमारेषा गाठली आहे. फिल्डिंग तिथे झालेली नाहीये चांगली आणि त्यामुळे 4 धावा पहिल्याच चेंडूवरती आल्यात. सुरुवात झाली, आरंभ झालाय. पहिलाच बॉल 4 धावांसाठी. नागेश वाडेकर समोर अजय मांझे. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक वेगावरती स्वार होणारा गोलंदाज, तर त्याच्या समोर वेगाला आपली ताकद बनवणारा फलंदाज. म्हणूनच हे बॅटल बघण्यासारखं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वेगानं हाताळलाय. पंच वळतात आणि सांगतात इट्स अ वाईड. चौकारानंतर वाईडच्या रूपाने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि ह्या वाईड साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. तिसरे पंच मिलिंद पाचारणे सर यावेळेला पाहायला जात आहेत. बघूया निर्णय काय येतोय पंचांकडून. परंतु या मॅचचे जर स्टॅट्स बघाल, पहिल्या इनिंगमध्ये झालेली जी बॅटिंग आहे त्या बॅटिंग नंतर समोरचा बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीचा आहे त्याला बघता या धावांचा पाठलागाने बजाव हे बघणं मजेशीर असणार आहे. फुल इंटरेस्टिंग मॅच आहे. आर1 स्पोर्ट्स कल्याण विपक्ष ताई पॅकर कुर्ला. तिसरे पंच आमचे व्यस्त आहेत. लवकरच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत सगळ्यांच्या नजरा या आमच्या त्या टेक्निकल रूमकडे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल हा पंचांनी सांगितलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली म्हटल्यानंतर चौकारा नंतर हा कमबॅक अजय मांझेच्या समोर पुन्हा एकदा नागेश वाडेकर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय लॉंगॉफच्या दिशेने. हो, पुन्हा एकदा मिसफील्ड. यावेळेला किरण शिंदेच्या जवळून चेंडू डायव्हर्ट झाला आणि निघून गेला सीमारेखा पार. चौकार.
मॅच पूर्णपणे गरम आहे, हॉट आहे. बघा कशा पद्धतीने पाहायला लागून चेंडू डायव्हर्ट झाला, निघून गेला सीमारेखा पार, चौकार. एक डॉट मधला सोडला तर दोन्ही चेंडूवरती बाउंड्री आली आहे. एक बाउंड्री म्हणजेच गोलंदाजावरती झालेला दिमागी आघात मानला जातो ज्यावेळेला चेसिंग खास करून असते. आता या चेसिंग मध्ये अजय माझेच्या अगेन्स्ट आलेले 2 चौकार 8 धावा देऊन जात आहेत. ताई पॅकर कुर्ला खूप मोठी स्टारकास्ट, बॅटिंग ऑर्डरमध्ये खूप मोठी गहराई आहे म्हटल्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी ते सज्ज आहेत, तयार आहेत. अजय माझे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते तयार. नागेश वाडेकर समोर, पुढील चेंडू, चौथा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आला, कार्पेट चेंडू निघून चालला लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक. ओ हो हो हो, फक्त एकच राजन प्रजापती जरूर आले नॉन स्ट्राईक एंडवरती. चेंडूला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत फक्त एक धाव. ओमकार देसाई, ओमकारने एक चांगली बात मगाशी ज्या वेळेला आम्ही त्याची चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितले की मला धावणं पसंत आहे, धावून धावा बनवणं मला जाम आवडतं. आणि हो, यावेळेला जडबदला चेंडू टार्गेट केलं यष्टीला आणि टार्गेट करत असताना यष्ट्या लुस्ट्राय केलाय आणि ओमकार देसाई यांच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद. श्रेयस कदम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. यावेळेला हरकत समय फील्ड 2 धावा चपळाईने धावून कंप्लीट केल्या. आल्या श्रेयसने आपला ब्लास्ट दाखवला, बेगावरती स्पार झालेल्या त्या चेंडूला कव्हरमध्ये ढकलत असताना 2 धावा वसूलल्यात. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वरती 1, 1-1 आफ्टर 1 11 वरती 1 एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता 24 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 76 धाव्यांची गरज आहे. ते टीम ताई पॅकर कुर्ला या संघाला. श्रेयस आणि नागेश 2 असे फलंदाज जे या मॅचला जिंकवण्यासाठी पुढे समर्थ आहेत. त्यांच्यामध्ये ती प्रतिभा आहे, ते कौशल्य आहे, ती कुवत त्यांच्यामध्ये आहे, ती धमक आहे आणि त्यामुळे त्यांचं खेळपट्टीवरती राहणं हे ताई पॅकरसाठी खूप गरजेचं. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय किरण शिंदे. नागेश समोर, पहिलाच बॉल. आर्वन स्पोर्ट्स कल्याण खूप चांगली बॅटिंग, खास करून शेवटच्या षटकामध्ये बाबू भावेशने केलेली फलंदाजी खरोखर प्रशंसा करण्यासारखी होती. आणि तो फिनिशिंग टच जो आहे तो कुठे ना कुठेतरी या मॅचमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसलाय. यांचा आउट खेळले, चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट झालेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती जर का 2 धावा घेतल्या 12 होतात आणि 12ला तुम्ही 4 मध्ये मल्टिप्लाय केलात तर 48 येतात आणि 48 नुसार या धावांचा पाठलाग करणं काही शक्य आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे. किरण शिंदे पुन्हा एकदा नागेश समोर. हो, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. इट्स अ वाईड. एक्स्ट्राच्या रूपाने धाव येईल. ओ, यावेळेला लटकी. टिपिकल अंडरआर्म भाषेमध्ये याला लटकी म्हणतात. लालच दिलं जातं आणि त्या लालच्याला बळी पडत असताना येणारा डॉट बघा पायावरती लागला होता आणि त्यामुळे त्या लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडूला बॅटवरती घेण्यामध्ये असं पडलं. समोर डाऊन द ग्राउंड. यावेळेला कोणती चुकी न करत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलंय सी बारे का पार. 6 धावांसाठी षटकार.
षटकार आला नागाच्या बॅटमधून 6 धावा. फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस बॉलवरती नागासारखा फलंदाज षटकारापासून वंचित राहील असं खूप क्वचित बघायला मिळतं. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ झालाय. 87चा पाठलाग आहे. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना. उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा. उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे 8 संघ आणि त्यानंतर रविवारचा दिवस जिथे आपल्याला सुपर 6चे सामने बघायला मिळणार आहेत. मातब्बर संघ उद्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये झालेला खेळ त्याच्यामध्ये 2 संघ क्वालिफाय झाले आहेत. आजच्या दिवसातून 2 संघ आणि उद्याच्या दिवसामधून 2 संघ उजव्या यष्टीच्या बाहेर. चला तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. वाईट वरती हा रिव्ह्यू. किरण शिंदे कॉन्फिडंट आहेत. त्यांना वाटते की हा वाईट नाही आहे. पंचाने वाईटचा इशारा दिलाय. राजन प्रजापती सुद्धा द्विधा मनस्थितीत आहेत आणि अशा वेळेला काय निर्णय येतोय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. हा जो पेच आहे किंवा हा जो दौर आहे, ही जी स्थिती आहे, या स्थितीला बघता हा सामना अजूनही कोणा एका संघाच्या बाजूने तितकासा झुकलेला नाही आहे. नागेश वाडेकर, श्रेयस कदम या मॅचला फिनिश करण्यासाठी पोषक असे ते फलंदाज आहेत जरूर, पण बॉलिंग अटॅक R1 स्पोर्ट्सचा जर बघाल तर तेवढं सोपं राहणार नाही आहे. कारण हितेश पाटीलचं षटक येणं बाकी, त्यानंतर अजून एक डबल ओव्हर होणं आणि त्यानंतर एक मध्ये बॉलर. वाईट एक्स्ट्रा 0.1 धावफलकामध्ये ऍड होईल. 21 for 1. ओ यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक. यावेळेचा लेग ब्रेक पूर्णपणे दाखवून टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती नागेशने बेट जरूर केलं होतं, पण टप्पा पडल्यानंतर खूप मोठा टर्न घेतलाय आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 21 वरती 1. आता 2 चेंडूच अजूनही खेळणं बाकी. हो यावेळेला ऑफ ब्रेक. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक सरळ वाईट लाईनला पकडून, पायाला पकडून अनेक सारे चेंडू. आता या मागील 2 चेंडूवरती नागेशला बीट केल्यानंतर किरण शिंदेचा आत्मविश्वास खूप बळावलेला आहे. अशा वेळेला बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. नागेश वर्सेस किरण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरगरत निघून गेलाय. अजयच्या हातामध्ये तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न नाही. 2 षटकांचा खेळ अखेरकार संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 वरती 1 ताई पॅकर कुर्ला. सर 23-23. चल नवीन गोलंदाज धीरज बॉलिंग मार्कवरती येत आहेत. खूप मोठ्या चर्चेनंतर अखेरकार निर्णय घेण्यात आला आणि धीरजला पाचारण करण्यात आले. R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाकडून. एक दादा संघ आहे. अंडरआर्म ओपनचं क्रिकेटच्या परिभाषेला भलीभाती जाणणारा संघ म्हणजेच R1 स्पोर्ट्स कल्याण. कुर्ल्याची साईड सुद्धा तितकीच धाकड. धीरज समोर, आता श्रेयस. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला पंचांनी नो बॉल घोषित केलंय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. एक्स्ट्रा खूप मोठा रोल अदा करणारे असणार आहेत.
2+1 2. हो 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 शानदार डिलिव्हरी. एक्स्ट्रा गेल्या तरी सुद्धा धीरजने चांगला कमबॅक केला. आतमध्ये येणारा चेंडू बाहेरच्या दिशेने टाकल्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. षटकार. नागेश पुन्हा एकदा सांगून जातोय की अजूनही खूप वेळ आहे आणि त्या वेळेतला खेळ बघण्यासारखा असणार आहे. तुम्ही पाहतच राहा. शफल झाले. शफल होत असताना ऑन साईडला टार्गेट केलं. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला पाठवलं आणि सरळ चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात असताना 6 धावा येत आहेत. धीरजचे 2 चेंडू त्याच्यामध्ये आले 7 धावा 31. अजूनही 56 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 56 म्हटल्यानंतर येणाऱ्या 4 चेंडूवरती सगळ्यांच्या नजरा असतील. कारण जर का त्या 4 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके आले तर येणारे 12 चेंडू पाहायला मजा येईल. पुन्हा एकदा पायावरचा चेंडू. यावेळेला मिड विकेट च्या दिशेने चेंडू निघून चाललाय वेगानं. सीमारेखा पार. षटकार. काय जबरदस्त फटका आहे. पदल आली त्याचा व्यवस्थित वापर. शफल झाले नंतर मागे आले. मागच्या गुडघ्याला वाकवलं. वेट ट्रान्सफर केला पुढे फटक्यात आणि त्यानंतर 6 धावा. षटकार. नागाची सेल्फी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा बघितलंय की अशा प्रकारच्या सेल्फीज काढल्या जातात. परंतु नागेश ज्या वेळेला अंडरआर्म क्रिकेट खेळतो त्यावेळेला अशा प्रकारची सेल्फी म्हणजे त्याच्या आयुष्यातला हा एक वेगळा आणि मोठा क्षण असणार आहे. अंडरआर्म क्रिकेट खूप कमी वेळेला खेळतात. एक अर्धशतक आजच्या दिवसभरातलं ते त्याच्या नावे आहे. या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक. 37 for 1. 15 चेंडू आणि 50 धाबा. मजा येणार आहे या मॅचला. येणारे 3 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. आता चर्चेला उदाहरण आले संडेला येणार कोण कोण आहे, किती मोठे प्लेयर येणार आहेत, कोण कोण नामचीन खेळाडू येणार आहेत आणि कोणत्या संघांना संडेचं तिकीट मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये कोणते संघ 2 पुढे येतील. खूप सारे प्रश्न आहेत. जशी अशी श्रीसाई चॅम्पियनशिप पुढे जाईल तसे तसे ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. तुर्तास 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढील चेंडू धीरजचा नागेशसाठी. या वेळेला आतमध्ये येणारा चेंडू. चेंडू मागे निघून गेला. यस, 22च्या रूपाने ते एक धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 38. श्रेयस कदम पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. धीरज समोर. एक वेगळा स्टान्स आहे. श्रेयसचा लेग स्टंपच्या बाहेर उभे राहतात, नंतर स्वतःला आतमध्ये घेऊन येतात आणि लांबच लांब मोठे मोठे पटके दाखवतात. यावेळेला हेलिकॉप्टर ट्रेडमार्क स्ट्रोक बाय दी श्रेयस कदम. चेंडू सीमारेखा पार. षटकार. हा फटका पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक आतुर असतात. तो फटका श्रेयसने प्रदर्शित केलाय. व्हॉट अ शॉट. इतकी मोठी पावर मनगटामध्ये जनरेट करतात आणि त्यानंतर चेंडूला ज्या पद्धतीने पिक करतात. व्हॉट अ शॉट. सिक्सर. मुंबईकर श्रेयसच्या या फटक्याचे दिवाने आहेत. 44 44. 44 for 1. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. मजा येणार आहे या मॅचला. सामना कुठेही कोणी जिंको कसाही हो, पण या मॅच मध्ये जी फाईट आतापर्यंत बघायला मिळाली आहे, 2 बॅट्समन त्यानंतर येणारे बॉलर्स त्यांच्यामधली ती फाईट खरोखर कौतुकास्पद राहिली आहे. धीरज तर शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. आता चेंडू येणं शिल्लक आहे 13. तर 13 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 13 बॉल 43. आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्यापैकी 1-2 मॅचेसमध्ये आपण बघितल्यात पहिली बॅटिंग करत असताना 12-43 झाल्यात, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा झाल्यात. पण आता चेसिंग रोलमध्ये असताना काय आजच्या दिवसामध्ये
अशा प्रकारचा चेस बघायला मिळेल जिथे 43 धावा सुद्धा पार होतील. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. धीरजच्या समोर श्रेयस. लास्ट शेवट कोणाच्या बाजूने. हो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटरवरती चेंडू आलेला नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फेकी तर केली आहे. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू येतोय तोपर्यंत या 2 धावा आणि 2 धाव्यानशी षटक क्रमांक 3 संपलं. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 for 1. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 12 चेंडू मध्ये 41 धाव्यांची गरज. 41. पहिली इनिंग ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला 3 षटकानंतर 47 धावा होत्या. आता आहेत 46. ॲज कम्पेअर्ड टू दी प्रिव्हियस इनिंग त्याला जर का बघाल तर तंतोतंत दोन्ही संघ आहेत. मग आता बाबू भावेशनी जी केलेली बॅटिंग आहे त्या रोलमध्ये तो रोल जर का नागाने पार पडला किंवा श्रेयसने पार पडला तर टायब्रेकर कुर्ला संघ हावी ठरू शकतो. पण R1 स्पोर्ट्स कल्याणची बॉलिंग लाईनअप खास करून हितेश पाटीलचं षटक खूप निर्णायक असणार आहे. सध्याला या मॅचला 2500 2500 व्ह्यूअर्स पाहतायत आणि या मॅचचा आनंद घेतात. लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या आहे. नागेश वाडेकर त्यांच्या समोर बॉलिंग मार्फत तयार. हितेश पाटील गणेशपुरीचा हा खेळाडू. 12-41 इक्वेशन आहे. 12 चेंडू 41 गरज असताना काय मोठा फटका येईल का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1-2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव वेगानं. ओ नो बॉल. नो प्लस 3. येस येस 2. नो प्लस 3 की 2. 3 म्हणजेच टोटल 4. चार 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. श्रेयस कदम स्ट्राईक एंडवरती परंतु हितेश पाटीलच्या समोर खूप मोठं. श्रेयस कदम माफ करा 12-37 फ्री नाहीये. मगाशी बाबू सरांनी एक सांगितलं फ्री टू पुढच्या वर्षी ठेवणार आहेत. 12-37 बघूयात काय घडतंय आता पुढील चेंडूवरती. शेवटचा आणि अंतिम सामना इतका रोमहर्षक. बघा एक इतिहास राहिलाय श्री साई चॅम्पियनशिपचा. शेवटचा सामना नेहमीच रोमहर्षक झालाय. लास्ट इयर पण त्या अगोदर पण तुम्ही जेवढे मागे जाल तुम्हाला शेवटचे सामने असेच बघायला मिळतील. समोर डाऊन द ग्राउंड. जितक्या वेगानं तू टाकणार तितक्या वेगानं मी ठोकणार. आलाय षटकार लोंगाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय जबरदस्त फटका होता. तयार होते त्या फटक्यासाठी. फुल बेस ऑफ द बॅट. ताकद पणाला लावली आणि त्यानंतर षटकार दुरून खेचलंय. 6 धावा आल्यात. R1 स्पोर्ट्स कल्याण हितेश वरती हल्ला. हा हल्ला नाही मोठा कल्ला झालाय. कमबॅक करावा लागणार आहे R1 स्पोर्ट्सला ही मॅच जिंकण्यासाठी. बारंबार एक बार देखो बार बार देखो 1000 बार देखो ये देखने की चीज है. और हमारा SSS लाइव दिखाते हुए दाखवतायत. 11-31 मॅच संपलेली नाहीये. खूप काही शिल्लक आहे या मॅच मध्ये. राजन प्रजापती प्रवीण खंडका या मॅचला अजून वेगळा टर्न देण्यासाठी चर्चा वारंवार गोलंदाजी करतायत. बॉलिंग मार्क वरती हितेश तयार आहे आणि हितेश पुढील चेंडू कशा प्रकारचा हाताळतोय. श्रेयस कदम नावातच दम आहे. अंडरआर्म क्रिकेट कधी कधी खेळतो पण ज्या ज्या वेळेला खेळतो त्या त्या वेळेला आपली ओळख दाखवून जातो. इनसाइड आउट. इनसाइड आउट. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा.
अंधार होईल, त्यामुळे प्रत्येक बॉलला कुणी आतमध्ये येऊ नये प्लीज. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, श्रेयस त्याच रस्त्याने जाणार आहे, त्यामुळे आपण बाहेरच थांबा, नंतर फोटोशूट करा. मॅच संपू द्यात. अंधार पडला तर कोणातरी एका संघाला त्याची हानी पोचू शकते किंवा नुकसान होऊ शकतं, त्यामुळे प्लीज आपण बाहेर या. षटकार आला, 6 धावा आल्या. प्लीज प्रेक्षकांना विनंती, आपण बाहेर या. बघा लगेच व्ह्यूअर्स वाढलेत. आता सध्याला लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या 2.5 वरून 3,000 वरती गेली आहे. श्रेयस कदम, हितेश पाटील, एक मोठं बॅटल. इक्वेशन ज्या वेळेला 12:41 आली त्यावेळेला चला चला मॅचला सुरुवात करा प्लीज. त्यावेळेला असं वाटलं होतं की हितेश हे षटक इकॉनॉमिकल येऊन ही मॅच पूर्णपणे थोडीशी अर्बन स्पोर्ट्सच्या बाजूने झुकेल, परंतु तसं झालेलं नाही आहे. 10-25. ओ यावरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर लांबच राहिला, बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. डॉट बॉल आलाय. ओ यावेळेला एच ओ हो प्रवीण खनका, ये क्या हुआ है. अशा प्रकारची संधी गमावणं त्रासदायक ठरू शकते. श्रेयसने या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला. प्रवीणने त्या चेंडूला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये घेण्याचा प्रयत्न केला, पण डिसबॅलन्स झालेत. सिंगल धावून कंप्लीट झाली. नागेश वाडेकर आता स्ट्राईक एंडवरती येतात. 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. 8-24 म्हणजेच येणाऱ्या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका या मॅचला वेगळं बल प्राप्त करेल. 63-1. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, चेंडू हवेत. प्रवीण खनका मोठा कॅच. झेलचीच्या रूपाने माघारी परतावा लागलंय नागेश वाडेकर याला. मोठा ब्रेक थ्रू आणि मोठा पलटवार हितेश पाटील याच्याकडून होतोय. गॉन. हाय व्होल्टेज सामन्यामध्ये एखादा बॅटिंग फ्लो रमफम चालत असताना ज्या वेळेला अशा प्रकारचा ब्रेक थ्रू मिळतो त्यावेळेला बघा प्रवीण खडकाचं सेलिब्रेशन बघा, का नाही होणार. मच निडेड विकेट होती, गरजेची विकेट. नागेश वाडेकर आपली वैयक्तिक 34 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर होतो. जोरदार टाळ्या होऊन जातात नागेशसाठी. अनेक वेळा ओव्हरआर्मच्या माध्यमातून त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत, परंतु अंडरआर्म क्रिकेटची ही स्पर्धा खेळण्यासाठी आल्यानंतर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोरर तो कदाचित असू पण शकतो, कारण एक अर्धशतक त्याच्या नावे आणि ही 34 धावांची इनिंग. नवीन फलंदाज प्रज्ञील गायकवाड. सायमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 चेंडू 24 धावा. शेवटचा बॉल हितेशचा. सायमनसाठी बघूयात. ओ वेगवान चेंडू, पण या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा झाल्या. 2 विकेटच्या पतनानंतर ताई पॅकर कुर्ला या संघाचा धावफलक. आता 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6-24 म्हटलं की आता मागील इनिंग मध्ये जी शेवटची ओव्हर आली होती, अनेक जण म्हणत असणार आहेत की भावेशने ते षटकार मारले नसते तर हा सामना आपण सहज जिंकलो असतो. पण आता या 24ची मॅच असताना अर्बन स्पोर्ट्स कल्याण या संघासाठी टेन्शन काय? टेन्शन एकच आहे की स्ट्राईक एंडवरती श्रेयस कदम आहे. श्रेयस कदम जोपर्यंत स्ट्राईक एंडवरती आहे तोपर्यंत हा सामना ताई पॅकर कुर्ला या संघासाठी ऑन आहे. बॉलिंगसाठी कोण येणार? अजय मांजे की किरण शिंदे की अजून कोण? अजयच्या हातामध्ये चेंडू आहे. अजयच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आणि तो दिल्यानंतर हितेश आणि अजयची जोडी आहे. जहां कहीं भी जाएंगे एक साथ जाएंगे, एक साथ खेलेंगे, मौज मजा करेंगे. आज पुन्हा एकदा एकाच संघामध्ये 2 खेळाडू. चला सामन्याला सुरुवात करा. 6-24 श्रेयस कदम स्ट्राईक एंडवरती. आता बघूयात काय घडतंय. पहिल्या 2 चेंडूवरती
या मॅचचा रिझल्ट काही प्रमाणात स्पष्ट होईल. शेवटचे 6 चेंडू आहे, 24 धावांची गरज आहे. ताई पाकर कुर्ला, श्रेयस कदम स्ट्राईक एंडवरती. 8 चेंडू 23 धावा त्यानं केल्यात. मोठमोठे आसमानी टोले त्याने दाखवलेत. आता 6 मध्ये सुद्धा तसेच काहीसे करायचे आहेत. ओ यावेळचा चेंडू फुल टॉस मिस झालाय. डायरेक्ट शरीराचा वेध घेत असताना डॉट बॉल. बॅट थोडी उशिराने आली आणि उशिराने आल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू. ओ यावेळेला पुन्हा एकदा, पण हा चेंडू कुठून आलाय? हो यावेळेला रनआउटची अपील. दोन धावा धावून कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉल किती बाकी आहे? 4 चेंडूचा खेळ आहे ना बाकी आणि 22 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. बॅटची काढा घेऊन चेंडू निघून गेलाय, निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1-2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय का? फक्त 2. आता 3 मध्ये 20. सकाळपासून न विचारणारे प्रेक्षक सुद्धा विचारत असणार आहेत, तिकडे चौका कुठे आहे? कारण तो बॉल तिकडे गेलाय. आता 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. मात्र औपचारिकता बाकी. एखादा नो बॉल त्याच्यावरती मोठा प्रहार या मॅचला वेगळं वळण जरूर देईल. पण अजय मांजे कौतुकास्पद कामगिरी. काय जबरदस्त बॉलिंग गेले. पहिल्या 2 चेंडूवरती श्रेयसला शांत ठेवलं. मागील 3 चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच निघून चाललाय. लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. बघा या बॉलमध्ये काही वेगळं पण नव्हतं. पहिला बॉल जो पायावरती गेला त्याच्यावरती जर का योग्य त्या वेळेवरती बॅट आली असती तर कदाचित तो सुद्धा षटकार मिळाला असता, पण तसं झालेलं नाहीये. आता सामना येऊन थांबलाय. 2 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 2-14. श्रेयस समोर पुन्हा एकदा. अजय तयार. हो यावेळचा चेंडू मागे निघून गेलाय. वाईट बॉल वरती बॉल काउंट आहे. बहुत बडी मिस्टेक. जरी धाव घेतली नसती तरी सुद्धा 2-13 वरती मॅच असती. अजून एखादा वाईट, अजून तुम्हाला चान्स देऊन गेला असता. आता मॅच कुठे येऊन थांबली आहे? 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. वाईट बॉल काउंट आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो चेंडू पुन्हा खेळता येणार नाहीये. फक्त एकच बॉल बाकी आहे. आता 1 मध्ये 12. बघा हा सामना कोणाच्याही बाजूने जाऊ, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग आणि जो काही उत्तर दिलंय ताई पाकर कुर्ला या संघाकडून ते खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. श्रेयस कदम स्ट्राईक एंडवरती शेवटचा बॉल खेळत असताना अजय त्यांच्या समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला. 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. सामना संपला. सामना जिंकला R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जातोय तो ताई पाकर कुर्ला. हार्ड लक टीम. मित्र हो, श्रेयस कदमची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ग्रेट नॉक. फिनिशिंग टच नाही देता आला परंतु लढावृत्ती दाखवली. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा आम्ही तितक्याच ताकदीने खेळतो हे दाखवलं. त्याबद्दल विशेष अभिनंदन श्रेयस, ओमकार आणि नागेश या तिघांचं सुद्धा. हा
झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि ज्याने अफलातून बॅटिंग केली टायमिंगला येऊन फिनिशिंग टच दिला भावेश भाऊला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. भाऊ आपण यायचं आहे. भावेश आपण या. त्याचबरोबर आपण इकडे एक या क्रीडा स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळे नागेश वाडेकर, श्रेयस कदम आणि ओमकार देसाई आपण तिघांनी देखील व्यासपीठाजवळ यायचं आहे. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. म्हणजे संपूर्ण मुंबईकरांना देखील लक्ष होते की मॅच अशा प्रकारे पण होऊ शकते. श्रेयस कदमची अफलातून बॅटिंग पाहिली गेली. भावेश आपण या भाऊ. हा श्रेयस कदम, ओमकार देसाई आणि नागेश वाडेकर आपण देखील आपला एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेसाठी आपण खेळण्यासाठी आलात त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण करत आहोत. भावेश लवकर आहे. भावेश सर्वांनी मॅच एन्जॉय केलं. आजचा पहिल्या दिवसामध्ये 2 टीम क्वालिफाय झालेत. क्रिश इलेव्हन मीरा भाईंदर आणि त्यानंतर अर्बन स्पोर्ट्स कल्याण या 2 टीम आपण दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर क्वालिफाय होताना पहिले गेले आहेत. आणि मी शैलेश पाटील यांना विनंती केली की आपण स्वतः या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. भावेश आपण या. हा नागेश वाडेकर, श्रेयस कदम आणि ओमकार देसाई आपण देखील व्यासपीठाजवळ यायचं आहे. आणि भावेश म्हणजे शेवटच्या ओव्हरला बॅटिंगसाठी आल्याने भावेशने सर्वांना खुश केलं. मॅन फ्रॉम उल्हासनगर. हा उल्हासनगरकर काही करू शकतो आणि तेच रन शेवटच्या ओव्हरमध्ये होते. त्यामुळे मी शैलेश पाटील यांना विनंती केली की आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा ही आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर एवन स्पोर्ट्सच्या माध्यमातून A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही बॅग आहे आणि त्यानंतर परफ्यूम आहे. देव माझा उमरखाडी सराच्या उमरखाडी मुंबई गणेश उत्सव मंडळ त्यांच्या माध्यमातून हे परफ्यूम दिलं जातं आहे. सो वेल प्लेड भावेश. आणि जबरदस्त मॅच रंगली. दोन्ही टीमने फाईट केलं. फाईट पाहिजे. सो मॅच अशाच रंगल्या पाहिजेत. क्रिकेट देखील एक पुढे जाताना पाहिलं गेलं आहे. हा भावेश टीम जिंकते आणि शेवटला येऊन तू जबरदस्त बॅटिंग केली. नक्कीच काय म्हणशील? मेरे को खेलने पे बहुत अच्छा लगा और रहीम भाई ने मेरे को चांस दिया उसके लिए मैं थैंक यू बोलना चाहता हूँ. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. त्यानंतर हा आजच्या दिवसासाठी आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र भरत मोरे सरांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. भरत मोरे सर आपण या. एक गोड आवाज वसई विरार नालासोपारा पालघर त्या परिसरात मुंबईतल्या महाराष्ट्र संपूर्ण आमचे महाडचे आहेत भरत मोरे. भरत मोरे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत आणि थँक्यू भरतजी. आपण देखील न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून येत असतात. सो शैलेश पाटील, पराग पाटील एक त्यांचं वेगळं रिलेशन आहे आणि क्रिकेटने मी पण नेहमी बोलतो की खूप सारे मित्र दिले आणि भरत मोरे यांचा एक विशेष सन्मान आज एक दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून ते वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी दाखल झाले. त्याबद्दल आपलं देखील आभारी आहे. भरत मोरे सरांचा एक विशेष सन्मान. आणि श्री साई स्पोर्ट्स, एकता स्पोर्ट्स म्हणून त्यांची नवीन शाखा ओपन झाली आहे विरारला आणि क्रिकेटने खूप सारं दिलं प्रेम. भरतजी 2 शब्द आपण आज मग शैलेश श्री साई स्पोर्ट्स सोबत तुमचं पण वेगळं नातं आहे. मग व्यवसाय आज नक्कीच 2 शब्द ऐकेल. एवढं दिवसभर बोलल्यानंतर काय बोलावं तेच कळत नाही. पण एक चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेला बघितलं जातं. दरवर्षी 3 दिवस मी असतो परंतु यावर्षी आजारी असल्या कारणाने मला सगळे दिवस देता येत नाहीत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि जो काही खेळ आहे तो वर्ष कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मिळते त्याबद्दल विशेष आभार शैलो आणि टीमचं. अशा प्रकारची संकल्पना राबवत राहावी. ही स्पर्धा होत राहावी. खेळाडूप्रमाणे खेळत राहावं. राहिला प्रश्न बाकी गोष्टींचा तर खेळामध्ये डिसिप्लिन येणं खूप गरजेचं आहे आणि हा पार्ट थोडासा सुधारला तर अजून क्रिकेट चांगलं सुधारत जाईल. थँक्यू सो मच शैलेश. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. त्यानंतर
या क्रीडा स्पर्धेसाठी न चुकता दरवर्षी खेळण्यासाठी येतात ओंकार देसाई. ओंकार देसाईंचा एक विशेष सन्मान. ओंकार मगाशी म्हटलं की मी रिटायरमेंट घेणार नाही लगेच, परंतु आज तुम्ही अंडरआर्म क्रिकेट पण जो रिस्पेक्ट करताय, ओंकारने मगाशी पण म्हटलं की अंडरआर्म क्रिकेट त्याला खेळण्यासाठी आवडतं आणि शैलेश पाटील यांना विनंती करेल की आपण ओंकार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मुंबईतील एक हार्ड हिटर बॅटर आणि मुंबईकरांना नेहमी त्याची बॅटिंग अशी पाहण्यासारखी राहिली अशी ओंकार देसाई. गेले कित्येक वर्ष ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत आणि मग भटवाडीच्या ग्राउंडवर मला असं वाटतं राणेसोबत बॉक्स पण खेळलेत. तो फोटो अजूनही आहे. ओंकार देसाई यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. क्रिकेटने खूप सारे प्रेम दिले आणि खूप सारे मित्र पण दिले. ओंकार नक्कीच हा सन्मानाबद्दल ऐकेल आणि शैलेश पाटील, पराग पाटील नेहमी क्रिकेटवर प्रेम राहिला आणि एवढा वर्षाचा जो प्रवास कसं वाटतंय मागेळून पाहताना? खूप बरं वाटतंय आणि अशीच टुर्नामेंट ट्रिपल एसने भरवावी आणि अंडरआर्म क्रिकेट पुढे न्यावं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. आणि त्यानंतर नक्कीच बँड्राचा सिक्सर किंग श्रेयस कदम यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत आणि ज्यासाठी प्रेक्षक वर्ग इथे आले होते की श्रेयसचा हेलिकॉप्टर पाहायला मिळावा आणि श्रेयसने ते आज करून दाखवलं. अफलातून बॅटिंग करत असताना पाहिले गेले. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर श्रेयससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग केली श्रेयस कदम. बहुत अच्छा रखा था, बड़ा अमाउंट रखा था और टूर्नामेंट तो हर साल अच्छा ही हो रहा है और ऐसे आगे होते रहे. टूर्नामेंट अंडरम हो ओरम हो सब खेलना ही चाहिए. ऐसा नहीं सोचना चाहिए कि मैं ओरम खेल रहा तो अंडरम नहीं खेल पाऊंगा. जरूरी खेलना सब टूर्नामेंट. और बैटिंग में हम लोग थोड़ा ओमकार दादा आउट हो गया जल्दी और श्रेयस और मैं हम लोग बोला कि मैच बन जाएगा. हम लोग कैलकुलेशन से खेला था. 12 बॉल में 6 6 मारने गए तो ऐसा कैलकुलेशन से खेल रहा था. लास्ट बॉल में आउट हो गया. थोड़ा उधर गलती हो गया मेरे से. और मैच में क्या एक कैच की वजह से कैसे है मैच कैच पकड़ो तो मैच जीतो ऐसा है. तो थोड़ा हमारा प्लेयर ने साइमन ने थोड़ा गलती कर दिया. उसके वजह से 16 रन ऊपर हो गया. उसके कारण हार गया मैच. थँक्यू सो मच. वेल प्लेड नागा. आणि मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने आजचा दिवस दुसरा दिवस देखील रंगताना पाहिला गेला. पहिल्या हाफमधून क्रिशिलन मिरारो टीम क्वालिफाय झाली. दुसऱ्या हाफमध्ये अर्बन स्पोर्ट्स कल्याण 4 टीम क्वालिफाय झाल्यात. उद्या शेवटचा 8 टीमचा आपल्याला ग्रुप पाहायला मिळेल. सो उद्या देखील तुम्ही ऑन टाइम सर्व टीम्सनी या, नक्की या. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू.